नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार, सानिका आणि बाबू कळशी गावात येतात. साहेबरावांच्या तावडीतून सुटका झाल्यामुळे आणि कळशी गावात आल्यामुळे ते तिघही खूप खुश असतात. तेवढ्यात कळशी गावातली माणसं काठ्या घेऊन सानिका आणि सरकारला मारण्यासाठी त्यांच्यासमोर येऊन त्यांचा रस्ता अडवतात. हे बघून सानिका आणि सरकारला मात्र धक्का बसतो. सानिकाला बघून ते म्हणू लागतात, साहेबरावांनी आमचं आयुष्य बर्बाद केलंय, त्यामुळे हिला काही आम्ही सोडणार नाही. बरं झालं तावडीत सापडली. आता हिला संपवूनच आम्ही साहेबरावांचा बदला घेणार आहे. त्यावर सरकार चिडतो आणि म्हणू लागतो, खबरदार, मागे व्हा आणि हिला हात लावण्याचा जरी प्रयत्न केला तर बघा. त्यावर गावातला एक माणूस म्हणू लागतो, हात काय, तिचा आता मुर्दाच पडल. त्यावर बाबू म्हणू लागतो, अरे क्या पागल हो गए क्या तुम लोग. हे ऐकून गावकरी बाबूला मारायला लागतात. त्यामुळे सरकार आणि त्यांच्यामध्ये मारामारी सुरू होते. सरकार एकेकाला धरून खाली पाडत असतो. सानिका मात्र खूप घाबरलेली असते. सरकार आणि गावातल्या लोकांमध्ये मारामारी सुरू असताना त्यातला एक जण सानिकाला मारायला लागतो. तेवढ्यात आप्पा तिथे येऊन त्याला अडवतात. सानिकाला आप्पा वाचवतात. हे बघून सानिका आप्पांकडे बघू लागते आणि आप्पाही सानिकाकडे बघतात. सानिका मात्र खूप खुश होते. आप्पा गावातल्या लोकांना म्हणू लागतात, अरे काय माणसं आहे का, हैवान आहेत तुम्ही. अरे या पोरीची काय चूक आहे यात. बाबूकडे बघून म्हणू लागतात, त्या बाबूची काय हालत करून ठेवली आहे तुम्ही. आणि ते श्वासला तिथून त्याला दवाखान्यात न्यायला सांगतात. त्यावर गावकरी आप्पांना म्हणू लागतात, अहो आप्पा, काही समजतंय का तुम्हाला, का पोराच्या प्रेमापोटी आंधळे झालात तुम्ही. ते पुढे म्हणू लागतात, हिच्या बापामुळे आमच्या नोकऱ्या गेल्या आणि आमची पोरं बाळं रस्त्यावर आली. आपण हिला ताब्यात ठेवून साहेबरावावर दबाव आणू शकतो. त्यावर आप्पा म्हणू लागतात, अरे काय फरक पडणार नाही त्या साहेबरावाला. तुम्हाला ठाव आहे का, जिवंतपणी श्राद्ध घातलंय त्याने पोरीचं. त्याचा कळशी गावावर राग आहे, त्यामुळे कसला बी दबाव येणार नाही त्याच्यावर. आणि आप्पा विचारू लागतात, केव्हापासनं कळशी गाव मारामाऱ्या करायला लागलंय. त्यावर एक माणूस म्हणतो, आप्पा तुमचं तत्त्वज्ञान तुमच्याजवळच ठेवा, नाहीतर. त्यावर सरकार चिडून त्याला म्हणतो, आप्पांना काही बोलायचं नाही शांत आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर तुमची डोसकी फोडायला वेळ लागणार नाही मला. त्यावर ते म्हणू लागतात, अरे साखर गावाचं नावसुद्धा काढत नाही आपण, आणि त्या गावातली पोरगी पळून आपल्या गावात आणलीस, हे खपवून घेणार नाही आम्ही. आणि सगळेजण म्हणू लागतात, वय वय, आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. त्यावर आप्पा म्हणू लागतात, अरे शांत व्हा, शांत व्हा, हे बघा, थोडे दिवस दम काढा, नंतर सगळं व्यवस्थित होईल. त्यावर ती म्हणू लागतात, आप्पा किती दिवस दम धरायचा आम्ही, यांच्यामुळे आमचे पोरंबाळ रस्त्यावर आले आणि खायचे वांदे झाले आणि तुम्ही म्हणतात दम धरा. त्यावर आप्पा म्हणू लागतात, वय ठावे मला, परिस्थिती लय बिकट आली आपल्यावर, पण अशा परिस्थितीमध्ये जर कळशी गाव एकजुटीने राहिलं तर ही परिस्थिती पण बदलू शकतो आपण. त्यावर ते म्हणू लागतात, आम्हाला साहेबरावांना धडा शिकवायचा आहे, त्यामुळे आम्ही त्याच्या पोरीला मारल्याशिवाय राहणार नाही. त्यावर आप्पा म्हणू लागतात, ती फक्त साहेबरावांची लेक नाही आहे, तर ती कळशी गावाची सून आहे, आणि सुनेची काळजी घेणं हे कळशी गावातल्या लोकांचं कर्तव्य आहे. त्यावर गावातली माणसं म्हणू लागतात, आप्पा तुमचं पोरगं आहे म्हणून तुम्ही असं बोलताय, हेच काम जर गावातल्या दुसरं कोणी केलं असतं तरी तुम्ही असंच बोलले असता का. त्यावर सरकार म्हणू लागतो, तुम्हाला हवं असेल तर हे गाव मी सोडून जातो, पण माझ्या आप्पांना काही बोलू नका. त्यावर आप्पा म्हणतात, नाही सरकार, तुला हे गाव सोडायची अजिबात गरज नाही आहे. त्यावर गावकरी म्हणू लागतात, जायचं नाही म्हणजे, अहो आप्पा तुमचा शब्द म्हणजे कायदा आहे का या गावचा. त्यावर आनंद बोलू लागतो, हे बघा, असा रागात असा निर्णय घेऊ नका हो, ह्याच्याने कोणाचंच भलं होणार नाही आहे. हवं असेल तर आपण 4 दिवसांनी परत बोलूया. त्यावर आप्पा म्हणू लागतात, हे बघा, मी हात जोडून तुम्हाला विनंती करतोय, थोडे दिवस द्या आम्हाला, सगळं नीट होईल. आणि जर सगळं नीट नाही झालं तर माझ्या तोंडाला काळं फासून माझी धिंड काढा. हे ऐकून सगळे गावकरी शांत होतात आणि तिथून निघून जातात. आप्पा सरकारच्या हातातली काठी फेकून देतात आणि सरकारला म्हणू लागतात, राग गिळून टाक. आणि दोघंही एकमेकांना मिठी मारतात आणि सरकारला विचारू लागतात, कसं आहे. त्यावर सरकार म्हणतो, मी बरा आहे आप्पा, पण हे सगळं. त्यावर आप्पा म्हणतात, अरे झालं ते झालं, आता इथून पुढं चांगलं कसं होईल याचा विचार करूया आपण. आणि आप्पा सानिकाजवळ जाऊन तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणू लागतात, पोरी काळजी करू नकोस, काय बी होणार नाही तुला. पुढे सरकार आप्पांना म्हणू लागतो, आप्पा मला वाटलं होतं निदान आपल्या गावात तरी सुरक्षित असू आपण, पण इथं तर आपलीच लोकं आपल्याबरोबर. त्यावर आप्पा म्हणतात, काही नाही र, त्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांची बी चूक नाही, आणि तुला बी ठाव आहे की त्यांचा राग चुकीचा नाही.
आणि आप्पा त्यांना चला घरी, आई वाट बघते असं म्हणून घरी घेऊन येतात. इकडे सईजवळ मिनल येऊन विचारू लागते, सई मी काय ऐकलंय, तू जेवली नाहीस म्हणे. त्यावर सई म्हणू लागते, नाही आत्या, जेवले की आत्ताच. त्यावर मिनल म्हणू लागते, अगं काय खोटं बोलतीयस, लास्ट टाइम केव्हा जेवली ते सुद्धा माहीत नसेल तिला. त्यावर कमळ म्हणू लागते, ठेव माझ्या डोक्यावर हात. त्यावर सई म्हणते, नाही ग आत्या, जोवर सरकार सुखरूप घरी येत नाही तोवर मी काहीच खाणार नाही. त्यावर मिनल म्हणू लागते, दोघं सुखरूप घरी यावं म्हणून नवस केलंय तिनं. त्यावर कमळ म्हणते, दोघांसाठी म्हणजे? काही गरज नाही तिची एवढी काळजी करायची. अगं त्या पुरीमुळे एवढं घडलंय आणि तिच्यासाठी तू स्वतःला त्रास करून घेतेस. त्यावर सई म्हणू लागते, अगं काय बोलतेस आत्ते तू, आता तर ती या घरामध्ये सून म्हणून येणार आहे. त्यावर कमळ म्हणते, कोण बोललं तुला असं, मी जिवंत असेपर्यंत मी असं होऊ देणार नाही. आणि ती तिथून निघून जाते. मिनल सईला विचारते, झालं का समाधान, सांग आता का केलंस असं. त्यावर सई म्हणते, आता सरकार आणि सानिका कळशी गावात आली आहेत. त्यावर मिनल म्हणते, काय, कोण बोललं तुला. त्यावर सई म्हणते, माझ्या एका मैत्रिणीने सांगितलंय मला, तिचा फोन आला होता, तिने सरकार आणि सानिकाला कळशी गावात पाहिलंय. त्यावर मिनल म्हणते, काय सांगतेस काय, अगं साहेबरावांना कळालं तर. त्यावर सई म्हणते, कळलं तर नाही, कळायलाच पाहिजे. आणि ती म्हणू लागते, माझ्या मैत्रिणीला मी सांगितलंय की साहेबरावांना फोन लावून सांग की सरकार आणि सानिका कळशी गावात आलेत म्हणून. इकडे साहेबराव सानिका आणि सरकारला शोधत असतात. तेवढ्यात त्यांना फोन येतो. जय त्यांना विचारू लागतो, कोणाचा फोन होता पप्पा. त्यावर साहेबराव म्हणतात, ती दोघं कळशी गावात आहे. आप्पा सरकार आणि सानिकाला घरी घेऊन येतात आणि आवाज देऊ लागतात, कमळ, ए सैडे, मिनल, अगं कोण आलंयत बघा. आणि ती सगळे बाहेर येतात. सरकारला पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो. सरकारची आई म्हणजे कमळ सरकारकडे पळत येऊन त्याला विचारू लागते, सरकार कसा आहेस तू, तुला काही झालं तर नाही ना, जीवाला अगदी घोर लागला होता रे, फोन पण केला नाहीस तू. अरे तो साहेबराव तुझ्या जीवावर उठलाय आणि तू कुठं वणवण करत भटकतोयस. त्यावर सरकार म्हणू लागतो, आई अगं शांत हो, मला काहीच नाही झालं, एकदम व्यवस्थित आहे मी आणि तुझ्यासमोर उभा आहे. पुढे तो विचारतो, तू कशी आहेस. त्यावर कमळ म्हणू लागते, लेकराशिवाय आई कशी असणार रे, तुला बघून आता जीवात जीव आलाय बघ. तेवढ्यात कमळचं लक्ष सानिकाकडे जातं. तिला बघून कमळ तिथून निघून जाते. आप्पा तिच्या मागे तिला आवाज देत जातात आणि म्हणू लागतात, कमळ अगं सून आली आहे दारात, असं तोंड फिरून जाणं बरोबर नाही. त्यावर कमळ म्हणू लागते, मुळात ती माझी सून नाही आहे आणि हे लग्न मला मान्य नाही आहे, कारण हे लग्न आपल्या संमतीनं झालं नाही आहे. त्यावर आप्पा म्हणतात, कमळ अगं नवी नवरी दारात उभी आहे, असं वागणं शोभतं का तुला, काय झालंय तुला. त्यावर कमळ म्हणू लागते, मला काय झालंय की तुम्हाला काय झालंय, ज्या पोरीमुळे आपल्या सरकारवर एवढी संकट आली आणि तुम्ही तिची बाजू घेताय. त्यावर आप्पा म्हणता, कारण मला सत्य माहिती आहे आणि सत्य हे की ह्या पोरीची यात काही बी चूक नाही आणि मुळात कुणाचीच चूक नाही आहे. त्यावर कमळ म्हणू लागते, कुणाचीच चूक नाही ना, मग का तो साहेबराव आपल्या सरकारच्या जीवावर उठलाय, का त्यानं आपल्या सरकारवर बंदूक रोखली आहे. पुढे ती म्हणू लागते, आपल्या विनयचं काय झालं सगळ्यांना माहिती आहे, त्यानं पण असंच प्रेम केलं होतं, कसलाच विचार न करता. साहेबरावांनी आणि त्याच्या माणसांनी मारून टाकलं त्याला. त्यावेळी आपण काहीच करू शकलो नाही आणि आत्ताची परिस्थिती पण काही वेगळी नाही आहे. माझ्या भावाला गमावलं मी, आता माझ्या पोराला नाही गमावायचं. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.